सरकारी आस्थापनांच्या उपहारगृहांमधील कारवाई संदर्भात कोर्टाने काल एफडीएला विचारणा केली असता एफडीए पथकाने आज थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये धडक मारली आणि उच्च न्यायालयातल्या उपहारगृहांची तपासणी सुरू केली। यामध्ये एका उपहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं तपासणीत समोर आलंय। नोंदणी नसलेल्या उपहारगृहांवरती दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। या पार्श्वभूमीवर एफडीएने या उपहारगृहाला नोटीसही बजावली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला माहिती देतील। सचिन, नक्की काय काय यामध्ये बाहेर आलेलं आहे या सगळ्या तपासणीत? पूर्वी आपण बघतोय की सध्या एफडीएचं पथक हे मुंबई उच्च न्यायालयात आहे आणि उच्च न्यायालयातील जी उपहारगृह आहेत त्यांची तपासणी सुरू आहे। मात्र जे तिसऱ्या मजल्यावरून उपहारगृह आहे त्याची नोंदणीच नसल्याचं सध्या समोर आलेलं आहे। ज्या उपहारगृहांचा टर्नओव्हर हा 1.5 कोटींच्या खाली असतो त्यांना नोंदणी करणं हे गरजेचं असतं आणि त्यावरील उपहारगृहांना लायसन्स काढणं गरजेचं असतं। मात्र या उपहारगृहाची नोंदणीच नसल्याचं तर समोर आलेलं आहे, त्यामुळे आता त्याला एफडीएने नोटीस देखील बजावलेली आहे। अद्याप हायजीन स्वरूपातली कोणतीही त्रुटी अद्याप टीमला सापडलेली नाही। मात्र जर सापडली तर त्या दृष्टीने देखील कारवाई होऊ शकते। आपण बघितलं की सध्या या संपूर्ण प्रकरणावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे आणि उच्च न्यायालयाने केवळ खासगी आस्थापनांना लक्ष करू नये तर सरकारी आस्थापनांची देखील तपासणी करावी असे आदेश दिलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय की आता एफडीएचं पथक हे उच्च न्यायालयात दाखल झालेलं आहे आणि तपासणी सध्या सुरू असते। नक्कीच, आणि त्यामुळे न्यायालयातल्या कॅन्टीनचीच तपासणी केली गेली। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।